22व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय एज्युकेशन सोसायटी सोलापूर या संस्थेचे झाले मोकळे आभाळ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाल्याचे नाट्य स्पर्धेकडून घोषित करण्यात आले। यामध्ये शाळेतील मुलांनी सादर केलेले झाले मोकळे आभाळ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला। नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे। सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले। तसेच या नाटकास पारितोषिक मिळाली आहेत ती याप्रमाणे: दिग्दर्शन ॲडव्होकेट संदीप सिद्धराम उडाणशिव द्वितीय क्रमांक, नेपथ्य संदीप भास्कर जाधव द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक सम्राट किरण जौंजाट, अभिनय गुणवत्ता पारितोषिक आराध्या अभिषेक डोळसे झाले मोकळे आभाळ, यशवर्धन बाळासाहेब गोतसुर्वे मुके शब्द। सदर नाटकास विशेष सहकार्य कीर्तिकुमार शिवशरण, अजय गोतसुर्वे, आनंद भालेकर, शंकर झुमरे आदींनी केले आहे। मुख्याध्यापिका दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल सोलापूर तरन्नुम शेख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।